गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पारच्या वडिलांनी भूमिका मांडली, पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त। मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही। माझं नाव वापरून कोणी चुकीचं काम करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवारांचं आवाहन। अजित पवारांच्या मुलाचा पराक्रम सर्वांनी बघितला। एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतो हे आपण पाहिलं। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पार्थ पवार प्रकरणावरून निशाणा। गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जामीन, सरकारची नवी योजना। रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। तर सत्तेत असाल किंवा नसाल पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे। तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते। रोहित पवारांची टीका। रोहित पवारांचे घोटाळे बाहेर काढल्यास काय होईल याचा विचार करा। रोहित पवारांना एकच सांगणं, झाकली मूठ 1.25 लाखाची। रोहित पवारांच्या पार्थ पवारांवरील आरोपांवरून गोरेंचा इशारा। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे, सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका। मुंडवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणात धक्कादायक बाब समोर। मीडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता शीतल तेजवानींनी खरेदी खत केल्याचं उघड। 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख खरेदी खतावर नाही। माझ्यावर 70,000 कोटींचा आरोप झाला। माझ्या नातेवाईकांकडेही धाडी टाकल्या, पण तो त्रास मी सहन केला। सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुन्हा बैठक। शिवतीर्थावर मनसे नेते, विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। सायंकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडीसंदर्भात महत्त्वाची बैठक। पुण्यातील मनसे नेते आज राज ठाकरे यांना भेटण्याची शक्यता। पुण्यातील मतदार याद्यांचा संपूर्ण अहवाल सादर करणार। 165 वॉर्डसाठी 110 शाखाध्यक्षांची नेमणूक करत अहवाल सादर करण्याचे राज ठाकरे यांनी दिले होते आदेश। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार। नरेंद्र जाधव यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती। डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक। काँग्रेस आज मुंबईत आंदोलन करणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा। राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार, तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होईल। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घरट्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप। मात्र पॉट टॅक्सीच्या सर्व्हेसाठी एमएवाडीएने परवानगीनेच ड्रोन उडवला। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं घिटा घातल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल। पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा एमएमआरडीएचा दावा। सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं हे कुंभाड। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा आरोप। नरेटिव्ह तयार करणं, भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। रडीचा डाव खेळू नका, मैदानात या, लढा, असंही आव्हान। ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग गंभीर बाब। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा ट्विट करत सवाल। अभिनेता सुबोध भावेच्या वाढदिवसाला राज आणि उद्धव ठाकरेंची उपस्थिती। भावेंच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंकडून शुभेच्छा। सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारा आमचं हिंदुत्व नाही। काही जण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या शेजारी बसतात। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार। बच्चू कडू यांची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। तर कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंच्या सुरक्षेत वाढ। विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडूंची घोषणा। राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांचा बच्चू कडूंना फोन। तुमची गाडी फोडण्यासाठी मी पण 3 लाख रुपये जाहीर करतो, असं विखेंचे समर्थक म्हणाले। तर विखेंच्या समर्थकांचं आव्हान बच्चू कडूंनी स्वीकारलं। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। आमदार प्रवीण तायडेंची मागणी। बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव आहे, तायडेंचा निशाणा।
30 जूनच्या आधी कर्जमाफी करणार साताऱ्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवार यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीत सन्मानपूर्वक वागणूक मिळावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नका, धमक्या नको. खुमखुमी काढायची असेल तर आम्ही पण तयार. नितेश राणे यांचा सामंतांवर निशाणा. ज्याला खुमखुमी असेल त्यांना धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवावं लागेल, असं उदय सामंत म्हणाले होते. आजची सभा तटकरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावेल. जनतेला सांगितलं एकदा चुकीला माफी देऊ, पण ते आमच्या संकटात आलं. मात्र आता शेवट करणं निश्चित आहे. महेंद्र दळवींची तटकरेंवर हल्लाबोल. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नाही. 12 तारखेला असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता धूसर आहे. मनसेसोबतच्या युतीवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीत भाजपची मोठी राजकीय खेळी. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात जाहीर प्रवेश. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करतोय दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य. डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेचा भाजपला धक्का. माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंचा सेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत म्हात्रेंचा शिवसेनेत प्रवेश. मनपा निवडणुकीआधी कल्याणमध्ये शिंदेच्या सेनेची खेळी. गोळीबार प्रकरणानंतर हकालपट्टी केलेल्या महेश गायकवाड यांची घरवापसी. गायकवाडांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत सेनेत पुन्हा ते परतले. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून डायलॉगबाजी. ठाकरे आणि राऊतांनी चंद्रहार पाटलांना फसवलं. चंद्रहार पाटलांना उभं केलं पण विशाल पाटलांना निवडून आणलं. शहाजी बापूंची टीका. तर चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर पाठवा, शहाजी बापूंची मागणी. प्रताप सरनाईक यांनी आदिवासींच्या जागा लाटलेल्या आहेत. येत्या 2 ते 4 दिवसात पुराव्यांसहित पत्रकार परिषद घेणार, अविनाश जाधवांची माहिती. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. हेलिकॉप्टर, बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली. मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार. मला खासदार बनवा, मी बैलगाडी स्पर्धेत फॉर्च्युनर बक्षीस ठेवतो असं सांगितलं होतं. मी खासदार नाही झालो, मात्र दिलेला शब्द पाळला. बैलगाडा स्पर्धेत चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. डायलॉगबाजीने शहाजी बापूंनी आसामचा पर्यटन वाढवला, तसा महाराष्ट्राचा पर्यटन वाढवावा. शहाजी बापूंना महाराष्ट्र पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर करा. सांगलीत उपमुख्यमंत्री शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंद. शिरूर कासार पोलीस ठाण्यात निवेदन. पुण्यातील दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार. रस्ता रुंदीकरणासाठी लागणाऱ्या ब्लास्टिंगमुळे दिवेघाटातील वाहतूक बंद राहील. वाहन चालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन. निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांच्या आमदार खासदारांना सूचना. मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही तिथे पर्यायी कुणबी उमेदवाराला संधी. यासह कोणत्याही परिस्थितीत भाजपची युती नको अशी पवारांची भूमिका. सांगलीच्या जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार. गोपीचंद पडळकर यांच्याकडून उमेदवार निश्चित. युतीसाठी कोणाचाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती. महायुतीला जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची शक्यता. निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम न केल्यास राजीनामा देऊ. तर उदय सामंतांच्या महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना हा अल्टिमेटम. जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही. जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम. जळगावच्या वरणगाव नगरपंचायतीत इच्छुक उमेदवारांची पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी. तर नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी यांचं नाव निश्चित. एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडून नावाची घोषणा. मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेत फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर. एमसीए निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर. मिलिंद नार्वेकरांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेत एकत्र फोटो. रत्नागिरीत उदय सामंत आणि ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध. रस्त्यांच्या कामावरून ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने यांचे भ्रष्टाचाराचे आरोप. तर ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासले त्यांच्यावर काय बोलणार सामंतांचं प्रत्युत्तर. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांची नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह आणि खासदार ओमराजेंवर टीका. यांच्या घरात 25 वर्ष सत्ता, तरी जिल्हा देशभरातून 3 नंबरचा मागासलेला जिल्हा आहे. जनता यांना 440 व्होल्टचा झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असाही हल्लाबोल. एकला चलोरेचा नारा शिवसेनेने दिला नाही. दुसऱ्या पक्षांनी काही दिवसांपूर्वी एकला चलोरेचा नारा दिला. शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांचं विधान.
तटकरेंच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली. युतीचा फॉर्म्युला तटकरेंनी फेटाळल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू, गोगावलेंची प्रतिक्रिया. साताऱ्यात पाटणमध्ये जो महायुतीचा निर्णय होईल तोच माढ्यात होणार. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांचा शंभूराज देसाईंना टोला. नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून अविनाश माळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांची संख्या कमी असल्याने अविनाश माळी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय. जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर सोलापुरातील काँग्रेसचा एससी सेल आक्रमक. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी, नाहीतर राजीनामा द्यावा. काँग्रेसचे अमोल बंगाळे यांची टीका. बीडच्या दिंद्रोडमध्ये मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. मनोज जरांगेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. मविया सरकारने सगळ्या कामांना स्थगिती दिली. मी मुख्यमंत्री असताना लोकप्रिय योजना चालू केल्या. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं पार्थ पवारांविरोधात कोळशीवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. पुणे गेल्या 3 दिवसांपासून तापमानात पुण्यात घट झाली आहे. यामुळे पुण्यात गारठा वाढलाय. पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात गोठवणारी थंडी पडायला सुरुवात. नागरिकांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला. ग्रामीण आणि शहरी भागात थंडी वाढली. एसटी कर्मचाऱ्यांना आज पगार मिळणार. एसटी महामंडळाला 471 कोटींचा निधी वितरित. निधीअभावी ऑक्टोबर महिन्याचा 10 नोव्हेंबर बँक खात्यात जमा होणार. पुणे विमानतळावर पीएमपी बसला जागा मिळेना. थांब्यासाठी विमानतळ प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली, मात्र सुरक्षेचं कारण सांगून परवानगी नाकारल्याची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करार पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक पद भरती. निवड झालेल्या उमेदवारांना आजपासून 12 नोव्हेंबर दरम्यान नियुक्तीपत्र मिळणार. रेल्वेचं तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात पुणे विभागात वाढ. तिकीट रद्द करण्यामुळे रेल्वेचा पुणे विभाग मालामाल. तिकीट रद्द करण्यातून जवळपास 38 कोटींचं मिळालं उत्पन्न. पुण्याच्या पीएमपीएमएल प्रशासनाने तिकीट तपासण्यासाठी 20 पथकं नेमली. 1 तारखेपासून तिकीट दरात वाढ झाल्याने फुकटे प्रवाशांना चाप बसवण्यासाठी पथकांची निर्मिती. पीएमपी प्रशासन फुकट्या प्रवाशांकडून ऑनलाईन दंड आकारणार. खडकवासला धरणासमोरील पुलाची दुरुस्ती होणार. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक असल्याचं स्पष्ट. पूल दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित. पुणे शहरात भटक्या कुत्र्यांना बसवण्यात येणार मायक्रोचिप. नसबंदी शस्त्रक्रियेसह मायक्रोचिप बसवायला झाली सुरुवात. सुरुवातीला 600 कुत्र्यांना मायक्रोचिप बसवली जाणार. कुत्र्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हे चिप उपयोगी ठरणार. नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदी बढती. महसूल मंत्री बावनकुळेंच्या भूमिकेनंतर या प्रक्रियेला वेग. पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता. बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे महिलांनी गळ्यात घातला खिळ्यांचा पट्टा. बिबट्या मानेवर हल्ला करत असल्याने असे टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं. ही कल्पना डोक्यात ठेवून महिलांनी लढवली शक्कल. पुण्याच्या शिरूरमध्ये कावळपिंपळी गावात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ. गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी. वन विभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याचीही गावकऱ्यांची मागणी. जळगावात तांबापुरा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना. दगडफेकीत दोन्ही गटातील 7 ते 8 जण जखमी. क्रिकेट तसंच जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती. पोलीस घटनास्थळी दाखल. पूरस्थिती नियंत्रणात. पालघरमध्ये एका ज्वेलरच्या दुकानावर चोरट्याकडून दरोडा. लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी पळवला. ज्वेलरला लागून असलेल्या दुकानातील शटर तोडून भिंतीला बोगदा करत चोरट्यांनी नाकोडा ज्वेलरमध्ये प्रवेश केला. विलेपार्लेच्या एसबी रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. एसबी रोडच्या मध्यभागी अनेक दिवसांपासून खड्डा. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांकडून खड्ड्यांचा फोटो ट्विट करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टीनंतर बदलत्या हवामानाने शेतकरी संकटात. मोठे नुकसान झाले तरीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. रब्बीची पिकंही संकटात. नाशिकच्या मालेगावमध्ये आपत्तीपासून संरक्षणासाठी द्राक्षबागांना आच्छादन. ऊन वारा पावसामुळे द्राक्षबागांना ताडपत्रीचं आच्छादन. रोग पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी. अवकाळी पावसाची शक्यता असल्याने गोंदियात शेतकऱ्यांची कापणीसाठी धावपळ. धान तयार पण आभाळात अनिश्चिततेचं सावट. मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी स्वतः करतायत कापणीची कामं.
कृषी विभागाकडे कांदा चाळ मिळण्यासाठी अर्ज करूनही चाळ मिळाली नाही. शेतकऱ्यांनी घरातच तयार केली कांदा चाळ. बासोला खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश किसन मुळे यांच्याकडून चाळीची निर्मिती. नाशिकच्या चांदवडमध्ये अतिवृष्टीचा लागवड केलेल्या कांदा पिकाला मोठा फटका. संतप्त शेतकऱ्यांनी कांद्यावर रोटावेटर फिरवला. वाढत्या प्रदूषणाविरोधात दिल्लीतल्या इंडिया गेटवर नागरिकांची निदर्शनं करणाऱ्यांना पोलिसांनी इंडिया गेटवरून हटवलं. दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन आणखी चिघळलं. आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. या घटनेमुळे मध्यरात्री शिरोळमध्ये काही काळासाठी तणावाची स्थिती. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं. परभणीत दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या चुडावा येथील हा प्रकार समोर. अहिल्यानगरमध्ये टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचं आंदोलन. मोर्चा जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी. टीईटी रद्द करण्याची शिक्षकांची मागणी. टीईटी परीक्षेच्या निर्णयाविरोधात धुळ्यात शिक्षक संघटनेचा मोर्चा. शासनाने काढलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मूक मोर्चाचं आयोजन. मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून